नमस्कार. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती आणि त्याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस देखील चालू होती. या अटकेसंदर्भात सुनावणी चालू असताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीला 5 प्रश्न विचारत चांगलेच फटकारले आहे आणि येत्या 3 तारखेपर्यंत त्या 5ही प्रश्नाची उत्तरं देणे बंधनकारक आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने ईडीला बजावलेले आहे. तर ते 5 प्रश्न बघा. सुरुवातीचा प्रश्न, लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केजरीवाल यांना अटक का करण्यात आली आहे? पहिला. दुसरा, PMLA कायद्यातील कलम 8 नुसार 365 दिवसात तपास पूर्ण करावा लागतो, मग या प्रकरणी कारवाईची सुरुवात आणि अटक या दरम्यान एवढा विलंब का? तिसरा प्रश्न, न्यायालयीन कारवाई विना फौजदारी कारवाई करता येते. चौथा प्रश्न, केजरीवाल यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले आहेत का? पाचवा प्रश्न, या प्रकरणी जप्तीची कारवाई झाली असल्यास त्यात केजरीवाल सहभागी होते हे सिद्ध करावे लागेल. ईडीने वरील 5 प्रश्नाची शुक्रवारी नीट तयारी करून उत्तरे द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या वतीने युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SP राजू यांना दिले आहे.